पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की किचनमध्ये पारू, सावित्री आणि गणी असतात आणि त्यावेळेस दामिनी तनतन करत किचनमध्ये आलेली असते आणि पारूला म्हणत असते की ए पारू, तुला चहा सांगितला होता ना. तेवढ्यातच तिचं लक्ष पारूच्या कानातल्यांकडे जातं आणि ती म्हणते, ए पारू, तू परत घे कानातले चोरले का. तेव्हा गणी म्हणतो की दामिनी मॅडम, जरा विचार करून बोलत जावा, तायडीने काही चोरलं बिरलं नाही आहे ती. त्यानंतर मग दामिनीला राग आलेला असतो आणि दामिनी त्याचा कान फिरवते. तेव्हा पारू तिला सोडा म्हणत असते पण ती सोडत नाही. त्यानंतर ती तिचा हात काढते आणि म्हणते की सोडा म्हणलं ना मॅडम. मग त्यानंतर दामिनीला राग तर आलेला असतो. ती म्हणते की आत्ता तर मला बघायचंच आहे तू काय करते ती, आणि गणीवरती हात उघडायला लागते. तेव्हा पारू तिचा हात पकडते आणि त्यानंतर तिला म्हणते की यापुढं काय बी बोलताना 100 वेळा विचार करायचा. आणि हे ऐकून तर दामिनी खूपच शॉक झालेली असते. तिला वाटत असतं की पारूमध्ये एवढी हिंमत कुठून आली.